नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. अधिकृतरित्या उद्यापासून प्रचार सुरू होणार आहे. उद्यापासून म्हणजे अर्ज मागे घेण्याचा मंगळवार दिनांक 27 जानेवारी हा शेवटचा दिवस आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत ज्यांना या निवडणुकीतून माघार घ्यायची आहे त्यांना माघार घेता येणार आहे आणि 3 वाजल्यानंतर पुन्हा लगेच सर्व इच्छुक उमेदवारांना म्हणजे जे उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार आहेत त्यांना चिन्ह दिलं जाणार आहे. कारण यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागांसाठी ही निवडणूक आहे. यामध्ये एकूण अर्ज 308 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये जिल्हा परिषदेच्या 6 जागांसाठी 84 व पंचायत समितीच्या 12 जागांसाठी 224 अर्ज आले होते. असे एकूण 308 अर्ज आले होते. यामध्ये छाननीत जिल्हा परिषदेच्या 4 अर्ज अपात्र ठरले होते, तर पंचायत समितीचे 6 अर्ज अपात्र झाले होते. असे 10 अर्ज अपात्र झाले होते. त्यामुळे शिल्लक जे अर्ज राहिलेले होते ते जिल्हा परिषदेच्या 6 जागांसाठी 80, पंचायत समितीच्या 12 जागांसाठी 218 असे 298 अर्ज राहिलेले आहेत. यातील काही उमेदवारांनी माघार देखील घेतलेली आहे. मात्र जे उमेदवारांचे अर्ज राहिलेले आहेत त्यांचा देखील सध्या इच्छुकांकडून सध्या शोध सुरू आहे. जे प्रमुख पक्ष गट आहेत त्यांच्याकडून देखील ज्यांना उमेदवारी देता येणार नाही अशा नाराज उमेदवारांचा देखील शोध घेऊन त्यांची मनधरणी सुरू असल्याची माहिती आहे. कारण एक मत देखील महत्त्वाचं आहे आणि त्यांनी अर्ज माघार घ्यावा यासाठी सध्या विनवण्या देखील केली जात असल्याची माहिती आहे. करमाळा तालुक्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी आमदार संजय मामा शिंदे व बागल गट हे दोघं एकत्रित आले आहेत. त्यांना भाजपचे कमळ हे बागल यांना तर राष्ट्रवादीचे घड्याळ हे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या उमेदवारांना चिन्ह निश्चित झालेलं आहे. अधिकृतरित्या उद्देशाला ते मिळणार आहे कारण हे पक्षाचे उमेदवार आहेत. याशिवाय मोहिते पाटील समर्थक हे 11 ठिकाणी उमेदवार रिंगणात आहेत. त्यांना तुतारी या चिन्हावरती ते निवडणूक रिंगणात आहेत. शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून ते निवडणूक रिंगणात उमेदवार आहेत. याशिवाय शिवसेनेकडून म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी देखील त्यांचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलेले आहेत. त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह असणार आहे. मात्र या एकीकडं राष्ट्रवादी अर्थात तुतारी या चिन्हावर मोहिते पाटील समर्थक जे निवडणूक रिंगणात आहेत त्यांचा पूर्ण पॅनेल झालेला नाही. एकूण 18 जागा इथे आहेत. मात्र त्यांच्याकडं 11च उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना देखील 7 जागा कमी पडत आहेत. दुसरीकडे शिवसेनेचा देखील पूर्ण पॅनेल झालेला नाही. प्रहार देखील या निवडणुकीत उतरलेले आहे. यांच्यात एकत्रितरित्या एक पॅनल होणार का हे देखील पाहावं लागणार आहे. याशिवाय रासप आणि अपक्ष देखील उमेदवार आहेत. मात्र यामध्ये एकूण नाराजगी किंवा जाग्यांचे काय तडजोड होऊन यांचा पुन्हा एकत्रित पॅनल होईल का हे देखील पाहावं लागणार आहे. आमदार नारायणआबा पाटील यांचे जे उमेदवार आहेत ते अपक्ष म्हणून या निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. स्थानिक आघाडी त्यांनी केलेली आहे. करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सावंत गट देखील यामध्ये सहभागी असणार आहे. त्यामुळं त्यांना देखील काय चिन्ह मिळणार हे पाहावं लागणार आहे. त्यांचा शिट्टी या चिन्हासाठी दावा आहे. मात्र कुठलं चिन्ह मिळेल हे देखील त्यांना पाहावं लागणार आहे. एकूणच जर पाहिलं तर अनेक ठिकाणी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळं नाराजगीचा देखील फटका बसू शकतो. मात्र त्यासाठी गटप्रमुख व प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी नाराजगांची मनधरणी सुरू केलेली आहे. त्याचा दगाफटका होऊ नये यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय काँग्रेसचे देखील उमेदवार आहेत. यामध्ये काही ठिकाणी त्यांचे देखील अर्ज आहेत. ते उमेदवार कायम त्यांचे अर्ज राहणार का हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीमध्ये जे उमेदवार ओळखीचे आहेत त्यांना त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडं जे उमेदवार म्हणजे कोणी काही वेळा असे अर्ज असतात की कुणाला माहीत देखील नसतं असे देखील अर्ज दाखल झालेले आहेत. त्यांचे देखील शोध घेऊन त्यांची देखील मनधरणी केली जात आहे.
मात्र एकूणच हे जर एकूण पाहिलं तर त्यांचे हे जे नाराज आहेत त्यांची मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठींना किंवा गटप्रमुखांना यश येईल का हे देखील पाहावं लागणार आहे. याशिवाय सर्वात महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे मोहिते पाटील समर्थक आणि आमदार नारायण आबा पाटील हे मात्र वेगवेगळ्या पॅनलमध्ये निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं चित्र आहे. त्यांच्यात देखील समझोता होणार का, त्यांच्यातील काही उमेदवार मागे घेतील हे देखील उद्याच्याला स्पष्ट होणार आहे. उद्याच्याला 11 वाजल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे साहेब यांच्या समोर निवडणुकीतील ज्यांना उमेदवारी माघार घ्यायची आहे त्यांना घेता येणार आहे. 3 वाजेपर्यंत हा कालावधी असणार आहे. त्यानंतर लगेचच चिन्ह वाटप केले जाणार आहे. मात्र 3 नंतर खरं चित्र स्पष्ट होणार आहे. करमाळा तालुक्यातली निवडणूक ही दुरंगी होणार की तिरंगी होणार की बहुरंगी होणार हे मात्र उद्याच्याला 3 वाजता स्पष्ट होणार आहे. सद्यस्थितीत ही निवडणूक तिरंगी होऊ शकते, काही ठिकाणी दुरंगी होऊ शकते, तर काही ठिकाणी मात्र ही निवडणूक बहुरंगी होऊ शकते. काही ठिकाणी अपक्ष देखील रिंगणात राहतील, काही ठिकाणी तिसरी आघाडी जी आहे ती देखील होऊ शकते. कारण बागल आणि शिंदे यांचा एक एकत्रित पॅनल आहे. आमदार नारायणआबा पाटील यांचा करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून पॅनल असेल, ही दुरंगी होईल आणि मोहिते पाटील समर्थक व शिवसेना यांच्यात समझोता झाला तर त्यांच्यात एक पॅनल असू शकतो किंवा त्यांच्या काही ठिकाणी कमी जास्त जागा होऊ शकतात. याबरोबर प्रहार या निवडणूक रिंगणात आहे, त्यांचे देखील काही ठिकाणी उमेदवारी अर्ज आहेत. दुसरीकडं रासपचे देखील काही ठिकाणी अर्ज आहेत आणि याशिवाय काही ठिकाणी अपक्षांचे देखील अर्ज आहेत. त्यामुळे ही निवडणूक दुरंगी होणार की बहुरंगी होणार हे चित्र उद्याच्याला स्पष्ट होणार आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं? मनधरणी करण्यात कोणाला यश येईल असं वाटतं का, किंवा ही निवडणूक तिरंगी होणार की बहुरंगी याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.